नमस्कार मंडळी, कृषी दर्शन या कार्यक्रमात मी शिवांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, साखर खावी की न खावी, ती चांगली की वाईट, अशा अनेक चर्चा आपण नेहमीच ऐकत असतो. परंतु असं जरी असलं तरी आपण जर का थोडंसं पुराण काळामध्ये डोकावलं तर असं लक्षात येतं की चक्क रामायण आणि महाभारत या महाकाव्यामध्ये सुद्धा आपल्याला इक्षुदंड शर्करा असा उल्लेख आढळतो. आता ही इक्षुदंड शर्करा म्हणजे नक्की काय? तर चक्क तीच साखर जी आपण रोजच्या जीवनात वापरतो. म्हणजे बघा ना, कसं आहे की ऊसाची शेती आणि त्यापासून साखर तयार करण्याचं तंत्र आपण कित्येक हजारो वर्षांपूर्वीच अवगत केलं होतं. परंतु असं जरी असलं तरी आज सुद्धा ऊसाची शेती करत असताना आपल्या शेतकरी बंधूंना अनेक समस्या येतात. आणि त्यातील सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे पाणी व्यवस्थापनाची समस्या. आजच्या कार्यक्रमात आपण याच विषयावर अधिक चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे ऊस पिकाच्या शेतीकरिता पाणी व्यवस्थापन आणि ठिबक सिंचन पद्धत. या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर सचिन डिंगरे. आपल्या पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जिल्हा अहमदनगर येथे ते जलसिंचन विभागामध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून काम पाहतात. चला तर मग आपण त्यांच्याकडूनच या विषयावर अधिक चर्चा करूया. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. सर, हे सर्वश्रुत आहे की ऊसाच्या पिकाला हे सर्वात जास्त पाणी लागतं. तर या पिकासाठी पाणी व्यवस्थापन करणं हे खरं तर का महत्त्वाचं आहे? ऊस हे जास्त कालावधीचं पीक आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 वेळे ऊसाचा हंगाम घेतले जातात. एक सुरू म्हणजे सुरुवातीला जे लावतो 1 साली, पूर्व हंगामी म्हणजे 1.25 वर्षाचा आणि एक 8 साली म्हणजे 1.5 वर्षाचा. तर तिन्हीच हंगामामध्ये कालावधी जास्त असल्यामुळे ह्या पिकाला जास्त पाणी लागतं. दुसरं महत्त्वाचं कारण हे आहे की साधारणतः ऊसाच्या एका पाडीला 8 ते 10 सेंटीमीटर पाण्याची गरज असते. पण आपण पाहतो की सर्वसामान्य शेतकरी जे असतात ते कट पद्धतीने पाणी देतात पारंपरिक सिंचन पद्धतमध्ये. तर 8 ते 10 सेंटीमीटरच्या ऐवजी साधारणतः 30 ते 40 सेंटीमीटर म्हणजे 1 फूट किंवा 1.25 फुटापर्यंत चिंब सरी भरून पाणी दिलं जातं. तर अशा प्रकारे जे ऊसाला 125 सेंटीमीटर पाणी लागायला पाहिजे त्यावेळेस ऊसाला ते 250 किंवा दुप्पट किंवा तिप्पट पाणी ऊसाला दिलं जातं. तर ची एकूण मात्रा मर्यादित असल्यामुळे ऊस ह्या पिकामध्ये पाणी व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. परंतु एकूणच इतर पिकांकडे आपण जर का पाहिलं तर त्या इतर पिकांपेक्षा ऊसाच्या पिकाला मात्र पाणी हे सर्वात जास्त लागतं. तर यामागचं विशेष कारण काय आहे? कारण म्हणजे असं सांगता येईल की एकूण लागवडीखाली जे क्षेत्र आहे विविध पिकांच्या खाली महाराष्ट्रामध्ये साधारणतः 235 लाख हेक्टर क्षेत्र हे विविध पिकांच्या खाली आहे. त्यापैकी ऊसाचं क्षेत्र जे आहे ते साधारणतः 11 लाख हेक्टर क्षेत्र हे ऊस पिकाखाली आहे. म्हणजे आपण जर टक्केवारीत म्हणलं तर साधारणतः 4 ते 5% क्षेत्र फक्त ऊसाखाली आहे. पण राज्यामध्ये जे सिंचनाचं उपलब्ध पाणी आहे, त्या पाण्याचा 70% भाग फक्त ऊसासाठी वापरला जातो. तर ही एक शोकांतिका आहे की तफावत आहे की क्षेत्र मात्र 4 ते 5%च आहे. पण वापरलं जाणारं जे पाणी आहे ते साधारणतः 70% पर्यंत आहे. प्रमाणात फार मोठी तफावत फार आहे. मोठी तफावत आहे. म्हणून ह्या पिकासाठी पाणी व्यवस्थापन जो आहे विषय हा अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु पाण्याचं हेच व्यवस्थापन करत असताना आपण जर का ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला तर किती प्रमाणात आपल्याला फायदा होऊ शकतो? अ, आपण जर बघितलं तर राज्यामध्ये जवळपास सर्वच क्षेत्र म्हणा किंवा 75% क्षेत्र जे आहे ऊसाचं ते पारंपरिक सिंचन पद्धतीखाली आहे. ठिबक सिंचनाखाली पाहिजे तेवढं अजून क्षेत्र काही आलं नाही.
तर पारंपरिक पद्धतीमध्ये जेव्हा आपण पाणी देतो कट पद्धतीने किंवा चारीतून जे पाणी देतो, लाभ क्षेत्रामध्ये असो किंवा विहिरीच्या पाण्याने पण असो, तर सरीतून पाणी वाहताना साधारणतः 30 ते 40% जे पाणी असतं ते खोलवर मुरून जातं आणि 10 ते 15% त्या पाण्याचा बाष्पीभवनाद्वारे अपव्यय होत असतो. म्हणजे एक उदाहरण देऊन सांगतो, की एका क्षेत्राला जर 1000 लिटर पाणी द्यायचं असेल, तर त्याचं 400 लिटर पाणी खोलवर मुरून जातं. 10 ते 15% पाणी बाष्पीभवनाद्वारे निघून जातं. म्हणजे त्याला 1000 च्या ऐवजी त्याला 400 लिटरच पाणी त्या प्लॉटपर्यंत पोहोचतं. म्हणजे बरोबर. असं एक उदाहरण देऊन सांगतो. तर आपल्याला जर तिथे 1000 द्यायचं असेल, तर अजून आपल्याला 600 लिटर पाणी द्यावं लागेल. म्हणजे पाणी वापर क्षमता जी आहे ती पारंपरिक पद्धतीमध्ये ही अशा प्रकारे कमी होते. ठिबक तंत्रज्ञानाचा वापर जर केला, तर हे सगळ्यांनाच माहिती आहे, की ठिबकमध्ये पाईपद्वारे पाणी नेलं जातं. बरोबर. तर 40% पाण्याचा अपव्यय जो खोलवरती पाझरून होत होता, तो त्याच ठिकाणी थांबतो आणि जिथे पाहिजे तिथे आपल्याला ठिबकद्वारे पाणी देता येतं. म्हणजे मुळालगतच आपण त्याच्यात पाणी देतो. तर बाष्पीभवन पण होत नाही. म्हणजे साधारणतः पाण्याची जी वापर क्षमता आहे ती 60% नी वाढते. म्हणजे पारंपरिक पद्धतीमध्ये जिथे आपल्याला पाणी वापर क्षमता 45% मिळते, ठिबकमध्ये 30 कार्यक्षमता आपल्याला 95% पर्यंत मिळते. तर हा एक म फार मोठा फायदा आहे. हो, कारण हो. सध्याचं हवामान हे अत्यंत सातत्याने बदलणारं असं हवामान आहे. होय. त्यामुळे पाणी आपल्याला जपून वापरणं गरजेचंच आहे. त्याचबरोबर जर ठिबक सिंचन पद्धत वापरत असताना ऊस लागवडीच्या पद्धतीमध्ये काही बदल करावा लागतो का? अ, होय. साधारणतः ऊस जे आपण लावतो, तर 4 फुटी, 4.5 फुटी किंवा 5 फुटी पद्धत शेतकऱ्यांनी वापरावी ऊस लावताना. प्रत्येक ओळीसाठी ठिबकची एक लॅटरल म्हणजे एक उपनळी वापरावी. अ, उपनळी लावताना ऊसाच्या ज्या 2 ओळी आहेत, त्याच्या मध्यभागी ती उपनळी वापरावी. शक्यतो शेतकरी काय करतात, की ऊसाची जी ओळ असते, त्याच्या लगतच ते लॅटरल किंवा उपनळी ठिबकची ठेवतात. बरं. पण कालांतराने काय होतं, की त्याचे बेट तयार होतात आणि ती नळी अडकत जाते आणि शेवटी जेव्हा ऊसाची कापणी येते, तेव्हा ती नळी काढता येत नाही. म्हणून त्याच्या मध्यभागी ती नळी ठेवावी. जमिनीनुसार ठिबकच्या तोट्या किंवा त्यांचा प्रवाह ठरवावा. हलकी जमीन असेल तर साधारणतः 40 सेंटीमीटर म्हणजे 1 फूट ते सव्वा फूटपर्यंत तोट्या असाव्यात. मध्यम जमीन असेल तर 1.5 ते 2 फुटापर्यंत आणि जर भरकाळी जमीन असेल, भारी जमीन असेल तर साधारणतः 2.5 ते 3 फुटापर्यंत या ठिबकच्या तोट्या ठेवाव्यात. तोट्यांचा जो प्रवाह आहे तो साधारणतः 2 लिटर प्रति ताशी ते 4 लिटर प्रति ताशीपर्यंत असावा. आणि पाणी देताना जर हलकी जमीन असेल तर त्यांनी दररोज पाणी द्यावं. जर मध्यम असेल तर मग दिवसाआड पाणी द्यावं आणि जर भारी जमीन असेल तर मग 2 दिवसाआड पाणी दिलं तरी चालेल. अच्छा. सर आत्ताच आपण उल्लेख केला तो पाणी देण्याच्या या पद्धतीचा. तर पारंपरिक पद्धतीमध्ये अगदी 15 ते 21 दिवसाच्या अंतराने पाणी दिलं जायचं. परंतु जर का एखादे शेतकरी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करत असतील, तर आत्ताच आपण म्हणालात तसं अगदी 1 दिवसाआड किंवा दररोज पाणी द्यावं लागतं. तर या अशा पद्धतींमुळे काय फायदा होऊ शकतो पिकाला किंवा असं करण्यामागचं कारण काय? हां, हा एक चांगला प्रश्न आहे. ह्याच्यात मागे थोडंसं शास्त्र समजून घेणं आवश्यक आहे, की कोणत्याही पिकाला म्हणजे ऊसच नव्हे, कोणत्याही पिकाला जर जोमदार वाढ त्याची जर पाहिजे असेल, तर जमिनीमध्ये हवा, माती आणि पाणी हे तिघांचं योग्य संतुलन असणं फार आवश्यक आहे. म्हणजे बरोबर. समतोल असणं आवश्यक आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये कसं असतं, की 15 ते 21 दिवसानंतर शेतकरी पाणी देतात. पाणी देताना पाण्याची जी खोली आहे त्याच्यावरती नियंत्रण नसतं. कारण पारंपरिक पद्धतीमध्ये पाण्याच्या खोलीवर नियंत्रण नसतं. आवर्तनं येतात अ, किंवा पंप चालवून पाणी दिलं जातं. त्या स्थितीमध्ये काय असतं, की जेव्हा जास्त खोलीचे पाणी दिलं जाते, तेव्हा सुरुवातीला 3 ते 4 दिवस मातीमध्ये हवा कमी असते. माती आणि पाण्याची मात्रा जास्त असते. बरं. कालांतराने पाण्याची मात्रा कमी होत जाते आणि 15 ते 21 दिवसानंतर जेव्हा पीक पाण्यावर येतं, तेव्हा जमिनीमध्ये फक्त हवा आणि माती हे शिल्लक राहते, पाणी नसते. तर ठिबक सिंचन पद्धतीमध्ये कसं आहे, की आपण दर दिवसाआड त्याला पाणी देतो. म्हणजे जमीन जी आहे ती वापसा स्थितीवरच राहते. बरोबर. ही वापसा स्थिती सूक्ष्म जीवाणूंच्या वाढ होण्यासाठी खूप आवश्यक आहे. तर वारंवार पाणी देणे
ठिबक सिंचनाचा मुख्य जे गुणधर्म आहे तो हाच आहे, की पिकाला कमी पाणी देणे, पण वारंवार पाणी देणे. बरं. तर त्या दृष्टीने जमिनीची जी स्थिती असते ती नेहमी वापसा स्थितीवर असते आणि त्याच्यामुळे जोमदार वाढ होते. एखादं क्षेत्र आहे, की जिथे फार मुबलक प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध आहे. परंतु अशा क्षेत्रात सुद्धा जर का ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला, तर काय फायदा होऊ शकतो? नाही, मी असं म्हणेन, की हा प्रश्न थोडासा चुकीचा आहे किंवा ही संकल्पना चुकीची आहे, की ठिबक तिथेच वापरायचा जिथे पाणी कमी आहे, असं नाहीये. जिथे पाणी कमी आहे, तिथे तर ठिबक वापरणं अपर्याय आहे तुम्हाला. पण जिथे पाणीसुद्धा जास्त आहे, तिथे सुद्धा ठिबक वापरला पाहिजे. कारण ही पाणी वाचवण्याची पद्धत नसून ही एक कार्यक्षम पद्धत आहे. बरं. म्हणजे इफिशियंट ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये, की ही एक कार्यक्षम पद्धत आहे. तर एक उदाहरण देऊन सांगतो, की ऊस पिकाला जे काही पाणी लागतं साधारणतः 250 सेंटीमीटर त्याला पाणी लागतं. तर एका हेक्टर ऊसामध्ये जर ठिबक सिंचनाचा वापर केला, तर ठिबक सिंचनामध्ये साधारणतः 40% ते 50% पाण्याची बचत होते. तर त्या बचत झालेल्या पाण्यापासून इतर पिकांना आपल्याला सिंचनाखाली आणता येईल. म्हणजे हा एक त्याचा फायदा आहे, की लाभ क्षेत्रात सुद्धा जर आपण ठिबक सिंचनाचा वापर केला, तर सध्या जी काही स्थिती आहे लाभ क्षेत्रामध्ये जे काही पिकं आहे, तर त्याचा 40% ते 50% भाग अजून इतर पिकांखाली आपल्याला सिंचनाखाली आणता येईल. म्हणून ठिबक सिंचन लाभ क्षेत्रामध्ये जास्त वापरायला पाहिजे. म्हणजे याचा फायदा फक्त ऊसाच्या पिकालाच नाही, तर आपण त्याच्या बरोबरीने इतर सुद्धा काही पिकं घेऊ शकतो आणि तिथे सुद्धा आपण या कार्यक्षम पद्धतीचा उपयोग करू शकतोय. नक्कीच. आताच आपण एक प्रमाण सांगितलात, की एवढ्या-एवढ्या प्रमाणात पिकाला पाणी दिलं गेलं पाहिजे. तर खरं तर ऊसाच्या पिकाला किती पाणी हवंय? तर हे शास्त्रीयदृष्ट्या ओळखायचं असेल, तर त्यासाठी काही पद्धती आहेत का? हां, ठिबक सिंचनाचं जर ठिबक सिंचनाखाली जर पाण्याची गरज काढायची असेल, तर ती ऊसासाठीच नव्हे तर ती सगळ्या पिकांसाठी सारखी आहे. शास्त्रीयदृष्ट्या ती कशी काढायची हे मी सांगतो. थोडं विस्तारून सांगतो, की ठिबक सिंचन किंवा कोणतीही आधुनिक सिंचन पद्धत लावताना आपण त्या भागाचं हवामान आणि ते पीक या 2 बाबींवरती आपण ती पाण्याची गरज काढतो. हवामान म्हणजे रोजचं बाष्पीभवन. त्या भागामध्ये रोजचं बाष्पीभवन किती होत आहे, एक ते आणि पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार त्याला किती पाणी द्यायचं हे एक बरोबर. त्याच्यामध्ये आहे. तर रोजचं बाष्पीभवन आपण घेतो. त्यानंतर ज्या पात्रापासून ते बाष्पीभवन होतंय त्या पात्राचा एक गुणांक आपल्याला माहीत पाहिजे. पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अ, त्याचा पीक गुणांक आपल्याला माहीत पाहिजे. 2 ओळीतील जो अंतर आहे तो आपल्याला माहीत पाहिजे. तसंच आपल्या संचाची जी कार्यक्षमता आहे, की ठिबक संच जो आपण वापरतो त्याची कार्यक्षमता आपल्याला माहीत पाहिजे. आता सर्वसामान्य शेतकऱ्यांना अ, ही आकडेवारी लगेच लक्षात येत नाही, नाही. अगदी साहजिक आहे. कारण की म्हणजे थोडंसं ते आहे. तर मी एक थोडेसे ढोबळ मनाचे थोडेसे आकडे सांगतो. म्हणजे हिवाळ्यामध्ये आपलं जे बाष्पीभवन असतं साधारणतः 5 मिलीमीटर असतं. पावसाळ्यामध्ये ते 8 मिलीमीटर हे आणि उन्हाळ्यामध्ये ते 10 मिलीमीटर आपल्याला घेता येतं. पात्र गुणांक हा महाराष्ट्रासाठी 0.7 किंवा 0.8 आपल्याला घेता येतो. हा निश्चित असतो. पीक गुणांक जर ऊसाच्या बाबतीत म्हटलं तर सुरुवातीचे जे 5 महिने आहे म्हणजे मोठी बांधणी होईपर्यंत आपल्याला प प पूर्णांक 5 आणि त्यानंतर 1 असा हा आपल्याला घेता येतो. 2 ओळीतील अंतर म्हणजे आत्ता जसं सांगितलं की ऊस 4 फूट किंवा 5 फुटावरती आपल्याला लावता येतो. संचाची कार्यक्षमता जी आहे ती साधारणतः 90% ते 95% घेता येते. नवीन संच असेल तर आणि संच जर 3-4 वर्ष जुना झाला असेल तर 80% पर्यंत आपल्याला घेता येते. बरं. तर ह्या सगळ्यांच्याद्वारे आपल्याला पिकाची पाण्याची गरज काढता येते. पिकाची पाण्याची गरज काढल्यानंतर आपले जे ठिबक लागलेले आहेत त्यांचा प्रवाह क्षमता किती आहे, त्यानुसार आपल्याला कालावधी काढता येतो. म्हणजे एक उदाहरण देऊन सांगतो, की आपल्याला पिकाला जर 10 लिटर पाणी द्यायचं आणि आपण जर 4 लिटर प्रति ताशीचे ठिबक लावलेले तर आपल्याला अ, 2.5 तास ठिबक चालवावं लागेल. अशा प्रकारे आपण हे काढू शकतो आणि शेतकऱ्यांसाठी हे पण सांगतो, की हे जर सर्व क्लिष्ट गणित जर नसेल जमत,
तर काही ॲप्स तयार केले गेलेले आहेत त्याच्यावरती. सर, आत्ताच आपण सांगितलं त्याप्रमाणे असं नाही आहे, की नुसतं ठिबक सिंचन पद्धत आणली आणि शेतामध्ये लावली आणि त्याद्वारे फायदा झाला. तर त्यामागे थोडंसं एक गणित आहे, एक शास्त्र आहे. तर या संदर्भातच मला असं विचारायला आवडेल, की महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे या तंत्रामध्ये काही नवीन संशोधन झालेलं आहे का? हां, आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे, की फक्त ठिबक लावलं आणि पाणी वाचेल असं होत नाही. कारण बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं पाहण्यात येतं, की ठिबक लागलेलं आहे, तरी ते तासोनतास ठिबक अशा प्रकारे चाललं आहे, की पारंपरिक आणि ठिबकच्या पद्धतीमध्ये काहीच फरक दिसत नाही. बरोबर, अगदी खरं आहे. हां. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील सिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग ह्या विभागामध्ये या विषयावरती पाणी व्यवस्थापन या विषयावरती सखोल संशोधन झालंय. त्यामध्ये ऊस पण आहे. म्हणजे इतर पिकांवर पण झालंय, पण ऊस पण त्याच्यामध्ये आहे. अ, पाण्याची गरजबद्दल आपण आत्ता बोलत होतो. तर ती पाण्याची गरज काढण्यासाठी काही ॲप्स डेव्हलप केलेले आहे. कारण बरं. आता आपण संगणकीय तंत्रज्ञान जास्त वापरतात. मोबाईल सगळे शेतकरी वापरतात. तर त्याच्यामध्ये ॲप्स डेव्हलप केलेले आहेत. त्याच्यामध्ये फुले जल हा एक ॲप आहे बरं. आणि फुले इरिगेशन शेड्यूलर हा एक ॲप आहे. तर ह्या दोन्ही ॲपद्वारे म्हणजे फुले इरिगेशन शेड्यूलर द्वारे आपण पिकाची पाण्याची गरज काढू शकतो. ऊसच नव्हे तर कोणत्याही पिकाची पाण्याची गरज काढू शकतो. त्याचबरोबर कोणत्या पद्धतीने पाणी द्यायचं आहे, म्हणजे ठिबक शिवाय प्रवाही पद्धतीने जरी पाणी द्यायचं आहे आणि किती त्याची कार्यक्षमता असावी, त्यानुसार पंप चालवण्याचा कालावधीसुद्धा त्या ॲपद्वारे आपल्याला काढता येतो. एक हे संशोधन आहे. दुसरे बरेच संशोधन आहे. जसं की अ, ऊस जेव्हा आपण लावतो, तर सलग ऊस लावण्यापेक्षा, कांड्या लावण्यापेक्षा ऊसाची रोपं लावावीत. बरं. रोपं लावताना आपल्याला चांगली सशक्त रोपं निवडता येतात. योग्य वाण खरेदी करता येतात हो. या संदर्भात. आणि सुरुवातीच्या 1.5 महिन्यामध्ये आपल्याला साधारणतः 3 ऊसाला आपण जे पाणी देतो, म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या जर 10 सेंटीमीटर जरी धरलं, तर 30 सेंटीमीटर पाणी म्हणजे 300 मिलीमीटर पाणी आपल्याला वाचवता येतं त्याच्यामध्ये. तर ते एक तंत्रज्ञान आहे, की ऊसाची रोपं लावावे त्याच्यामुळे पाणी वाचतं. त्यानंतर मी पीक गुणांकाबद्दल आपण आत्ता बोलत होतो. तर साधारणतः जागतिक जे पीक गुणांक दिलेले आहे, ते आपण वापरतो. पण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने महाराष्ट्रासाठी किंवा देशासाठी म्हणा, ऊस पिकासाठी पीक गुणांक विकसित केलेले आहेत. तर ते पीक गुणांक आपण वापरू शकतो. त्यानंतर अ, पाणी कमी असताना ऊस पिकाचं व्यवस्थापन कसं करायचं, म्हणजे बरं. त्याला इंग्रजीमध्ये डेफिसिट इरिगेशन आपण म्हणतो. तर त्या अनुषंगाने सुरुवातीचे 5 महिन्यापर्यंत ऊसाला पूर्ण पाणी देणे आणि ज्यावेळेस ऊसाला पावसाचा काळ जो असतो, म्हणजे जोमदार वाढीची अवस्था, त्यावेळेस ऊसाला 30% पाणी देणे आणि परिपक्व अवस्थेमध्ये ऊसाला 60% पाणी देणे. अशा प्रकारचे अ, अ, शिफारशी विद्यापीठांनी केलेल्या आहेत. सर, त्याचबरोबर आम्हाला सांगा, की ठिबक सिंचन वापरत असताना सुद्धा काही समस्या येऊ शकतात. तर त्या कोणत्या आहेत आणि त्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो? प्रामुख्याने ठिबक सिंचन वापरताना 3 प्रकारच्या समस्या येतात. पहिली समस्या तर त्याला आपण भौतिक बाबी म्हणतो. म्हणजे पाण्यामध्ये कचरा असणे, काड्या असणे किंवा पोयटाचे प्रमाण जास्त असणे. बरोबर. तर त्याच्यामुळे ज्या आपल्या गाळण्या असतात ठिबक सिंचनाच्या, त्या चॉक होतात. त्याच्यामुळे ठिबक चॉक होतं. दुसरा प्रकार आहे रासायनिक बाबी, की जे पाणी आपण वापरतो त्या पाण्यामध्ये क्षार असतात. मॅग्नेशियम, कॅल्शियम अशा प्रकारचे त्याच्यामध्ये क्षार असतात आणि जेव्हा ते मातीबरोबर ते क्षार जेव्हा क्रिया करतात, तर मॅग्नेशियम सल्फेट, मॅग्नेशियम बायकार्बोनेट कार्बोनेट किंवा कॅल्शियम बायकार्बोनेट अशा प्रकारचे साके तयार होतात. आणि त्याच्यामुळे ठिबकचे तोंड जे आहे ते बंद पडतात, म्हणजे असं तोट्यांचे तोंड बंद पडतात. ही रासायनिक बाबी झाली आणि तिसरा प्रकार आहे की जैविक बाबी, म्हणजे पाण्यामध्ये जे शेवाळ असतात, हं, त्या हं. शेवाळांची उन्हामुळे वाढ होते आणि त्याच्यामुळे ते ठिबकच्या तोट्यांच्या तोंडाला जाऊन अडकतात आणि ते बंद पडतात. पण या संदर्भातलं मार्गदर्शन शेतकरी बंधूंना कुठे उपलब्ध होऊ शकतं का? अ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीची एक कृषी दर्शनी म्हणून एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये ही निगा व देखभाल ही दिलेली आहे.
त्याचबरोबर जे काही कंपन्या आहेत ज्या चा पुरवठा करतात, हं, हं. तर त्यांच्याकडे देखील सुद्धा माहिती पुस्तिकामध्ये ह्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात. सर एकूणच ऊस लागवडीचं जे क्षेत्र आहे, त्यातील फक्त 25% क्षेत्रच हे ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करतं. तर अशा वेळेला आपण इतर जे शेतकरी बंधू आहेत, जे प्रवाही सिंचनाचा अजूनही वापर करतायत, तर अशा शेतकरी बंधूंना आपण काय सांगाल? हां, हे एक महत्त्वाचा विषय तुम्ही मांडला, की ठिबक खाली अजून म्हणा तेवढी प्रगती नाही झालेली आणि विशेष करून ऊस पिकासाठी ज्याच्यासाठी व्हायला पाहिजे तेवढी नाही झाली. म्हणजे 11,00,000 हेक्टर क्षेत्र ऊसाखाली आहे. त्यापैकी साधारणतः 2.25 लाख हेक्टर क्षेत्र म्हणजे 25% क्षेत्र ठिबकखाली आहे. तर अजूनही 75% जे क्षेत्र आहे ते प्रवाही सिंचनाखाली आहे. त्याचं कारण असं आहे, की लाभक्षेत्रामध्ये पाणी मुबलक उपलब्ध असतं. कालव्यातून पाणी मिळत असतं. विहिरींमध्ये पण पाणी असतं. तर शेतकरी सर्वसाधारण म्हणजे लगेच ठिबककडे वळत नाही. बरोबर. शासनाचे भरपूर प्रयत्न चालू आहे. बरेचसे जे कारखाने आहेत त्यांनी पण ह्याला खूप प्रोत्साहन दिलेलं आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये आपण काही गोष्टी अशा करू शकतो, की ज्यांनी पाणी वापर क्षमता वाढू शकते. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे, की कट पद्धती, हं. जी कट कट बनवून पाणी दिलं जातं. ती कट पद्धतीचा वापर पूर्णपणे अ, अ, बंद करायला पाहिजे. त्या कट पद्धतीच्या ऐवजी लांब सरी करायला पाहिजे. म्हणजे जमिनी अनुसार साधारणतः 50 ते 60 मीटर म्हणजे 150 ते 200 फुटापर्यंत लांब सऱ्या करायला पाहिजे. सऱ्या खूप खोल नको. बरोबर. म्हणजे खूप खोलवरती जाऊन जास्त पाणी नाही द्यायला पाहिजे. थोड्याशा हलक्या सऱ्या पाहिजे. 8 ते 10 सेंटीमीटर खोल सऱ्या पाहिजे. त्यानंतर अजून काही असे उपाय आहे, की म्हणजे प्रवाही सिंचनामध्ये आपण सगळ्या सऱ्यांना पाणी न देता एक आड एक सरी पाणी दिलं अच्छा. तर आपल्याला 50% पाण्याची बचत होऊ शकते. एक ते आहे. अ, अ, ऊसाचा पाचट जो असतो, तो तर त्याची जर कुट्टी केली आपण, त्याला बारीक केलं, भुगा केला आणि तो जर आपण ऊसामध्ये टाकला, तर सुरुवातीचे 5 महिने जे असतं, ऊस लहान असतो, पाण्याचं बाष्पीभवन जास्त होत असतं. तर जर ऊसाची कुट्टी करून पाचट जर ऊसामध्ये टाकला, तर बाष्पीभवन थांबेल आणि 2 ऊसाच्या पाळ्यामधला जो अंतर आहे, साधारणतः 15 दिवसांनी शेतकरी पाणी देतात. तर 15 दिवसाच्या ऐवजी ते 20 दिवस, 25 दिवस म्हणजे त्याचा कालावधी वाढतो म्हणजे वाढवलं पाहिजे. अ, ते ते एक आहे. अ, असे जर प्रकार आपण केले, की दुसरं मी आत्ता एक सांगितलं, की रोप वाटिका लावून जर ऊस लावला, तर सुरुवातीचे 3 पाळ्या आपल्याला वाचवता येतात. साधारणतः ऊसाला 24 ते 26 इरिगेशन म्हणजे पाळ्या असतात. त्याच्यातल्या 4 पाळ्या जरी वाचल्या सुरुवातीच्या, तर बऱ्यापैकी पाणी वाचतं. म्हणजे एकूणच काय तर आपल्याला फक्त पाण्याची बचत नाही करायची तर आपल्या पिकाला पाणी हे शास्त्रोक्त पद्धतीने योग्य प्रमाणात दिलं गेलं पाहिजे, निश्चित. तरच त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. सर, आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात. फार मोलाचं असं मार्गदर्शन केलात. त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.